आई एक लेकरं तीन, निसर्गाचा चमत्कार सगळीकडे बघायला मिळत नाही. आमच्या गावामध्ये एका गायीने तिळ्यांना जन्म दिलेला आहे, जिथे जुळं होणं सुद्धा दुर्मिळ मानलं जातं. त्याच्यामध्ये एका गायीला 3 वासरं होणं हे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं. तर चला भेट देऊया या कुटुंबाला, ज्या कुटुंबामध्ये असा एक दुर्मिळ योगायोग घडून आलेला आहे. तर मित्रांनो, बघू शकता इथे ही आई आहे या 3 वासरांची. हिचं आता दुसरं वेत आहे. पहिल्या वेतामध्ये सुद्धा एक पाळी झाली होती, ते आता 11 महिन्याची गाभण आहे. त्याच्यामुळे दुसऱ्या वेतामध्ये ह्या 3 एकदम सुदृढ, तुम्ही बघू शकता एकदम सुदृढ आहेत, एकदम ॲक्टिव्ह पिल्लांना जन्म दिलेला आहे. आणि ही गोष्ट खरंच खूप दुर्मिळ आहे, कारण अशा गोष्टी निसर्गामध्ये बघायला मिळणं सुद्धा कठीण आहे, जे आपल्याला आज इथे बघायला मिळतंय. अशा वेळी या गायीची आणि त्या वासरांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. यांना अगदी अत्यंत पौष्टिक असं खाद्य, वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला आणि त्याच्यातून होणारं औषध पाणी आणि सगळ्या बाकीच्या गोष्टीची काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण पुढे जाऊन ह्याच जनावरांना परत आपल्याला मोठं करून त्यांच्यापासून पुढे परत पुढची पिढी घडवायची आहे. त्यामुळे यांची तशी काळजी घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. चला तर भेटूया या भाग्यवान कुटुंबाला आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांची या घटनेबाबतीची भावना काय आहे. नमस्कार, माझं नाव आविष्कार बरगाले. आम्ही पण या घटनेनं खूप आश्चर्यचकित झालेलो आहोत. आम्हाला पण असे काय एकदम आम्ही पण भारावून गेलो की एकदम 3 वासरे कधी कसं झालीत. तर तुम्ही आता डिलिव्हरी झाल्यानंतर ह्या वासरांच्या आईची आणि वासरांची काळजी तुम्ही कशी घेता? आईला दररोज त्या खुराक त्या चालूच आहे, त्या पद्धतीने ते औषध पाणी, कॅल्शियम वगैरे आम्ही त्याला देतो. वासरासने परत दररोज एका टायमाला एका वासराला 2-2 लिटर दूध चालू आहे. आणि डॉक्टरांची व्हिजिट आता रोज आहे, जोपर्यंत होय, दररोज संध्याकाळी डॉक्टर चेकिंगला येतात.